भगवानगडावरून नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची जाहीर पाठराखण केली। त्यामुळे नाराज झालेलं देशमुख कुटुंब आज पुरावे घेऊन भगवानगडावर पोहोचलं आणि यावेळी संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखनं नामदेव शास्त्रींच्या एका वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। भगवानगडावर आज नेमकं काय झालंय पाहूयात हा रिपोर्ट। माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मगाशी तुम्हाला चाचाने सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं की त्यांची फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या समोर संतोष देशमुखांच्या मुलीनं आपली कैफियत मांडलीच, पण शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेबद्दल केलेल्या वक्तव्यावर नाराजीही व्यक्त केली। भगवानगडावरून नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती। संतोष देशमुखांची हत्या करण्याची आरोपींची मानसिकता का झाली याचाही विचार व्हायला हवा असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं। त्यामुळे नाराज झालेलं देशमुख कुटुंब आज थेट भगवानगडावर पोहोचलं। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं, आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे। त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून। जसं तुम्ही म्हणलात एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मगाशी तुम्हाला चाचाने सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य तुमच्या पाठीमागे आहे। हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे। तुम्ही जर भगवानगडाची शिष्य आहात, तुम्ही तुमच्या बाजूने आहेत। मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत, मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे। संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घुण पद्धतीनं करण्यात आली हे वैभवी देशमुखनं नामदेव शास्त्रींना सांगितलं। आम्ही न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फोडले जात आहेत असा सवालही तिने विचारलाय। आरोपींवरच्या गुन्ह्याची यादीही धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना दिली। आज माझ्या वडिलांच्या अंगावर, आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत, त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता। त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल। जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला, त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतात। आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही। खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती। यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज, तर समाजात असं गोष्टी घडल्या नसतात। यांची पार्श्वभूमी ही आहे, एवढे गुन्हे त्यांच्यावर, हे सुद्धा तुम्ही सगळे बघून घ्या। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींसोबत संबंध असल्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमाने यांसह बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी केली होती। त्यानंतर खंडणी मागितली तर मकोका लावणार असा सज्जड दम अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोरच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता। त्यानंतर धनंजय मुंडे थेट भगवानगडावर गेले होते। एक रात्र त्यांनी भगवानगडावरच काढली होती। दुसऱ्या दिवशी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू घेत भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं होतं। आता नामदेव शास्त्री आपण देशमुख कुटुंबियांच्याही पाठीशी असल्याचं सांगतायत। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना, तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो, आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे। जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत, ते अजूनही ते सांगतायत। पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणार आहे ते खरे जातीवादी आहेत। आम्ही अजून काही बोलायचं असलं तर अजून 2 शब्द ते बोलतील। भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख
संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागं आहेत आणि सदैव राहील. खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे. भगवानगडावर धनंजय मुंडेंसोबत भेट झाल्यानंतर नामदेव शास्त्रींनी जातीयवाद वाढला असल्याचा दावा केला होता. त्यालाही देशमुख कुटुंबानं नामदेव शास्त्रींच्या समोरच उत्तर दिलंय. ज्या आरोपींची बाजू घेतात ते जातीयवादी आहेत असं धनंजय देशमुखांनी म्हटलं. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतं. जातीयवाद ज्या लोकांना माहिती नाही त्यालासुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला. म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. इथं जातीचा रंग कोण द्यायलाय प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का? ज्याला या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय. म्हणून या आडून जर कोणी करत असेल तर ते खरे जातीवादी. त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही. जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे. तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार. आरोपींचं ज्यांना समर्थन करायचे त्यांनी निश्चित करा. आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत, पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत. माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर आरोपींच्या मानसिकतेबद्दल बोलणारे नामदेव शास्त्री आता आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये शिक्षा व्हावी असं म्हणतायत. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं म्हणणारे नामदेव शास्त्री आता देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहोत असं सांगतायत. आधी धनंजय मुंडेंच्या बाजूने आक्रमक असलेल्या नामदेव शास्त्रींचा सूर देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर पूर्णपणे बदलल्याचा दिसतोय. रमेश टेंडकेंसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.